सर्वपक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, वर्षा गायकवाड या शिष्टमंडळामध्ये असतील। सर्व नेते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी थेट मंत्रालयामध्ये एकत्र जाणार आहेत। निवडणूक आयोगासमोर हे नेते कोणकोणत्या प्रमुख मागण्या किंवा कोणते विषय मांडणार याकडे सुद्धा लक्ष असेल। निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजे ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे। लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे। लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे? हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या बरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो। आम्ही यादीसाठी आक्षेप घेतले होते। आक्षेप तर गावात घ्यायचे आहे, आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे, आक्षेप तर बूथवर घ्यायचे आहे। निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप घेण्याची वेळ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही। निवडणूक आयोग आपलं काम करेल, आम्ही आपल्या इमानदारीनं काम करू। आम्हाला विश्वास आहे की 51% मतं घेऊन महायुती जिंकेल।